जर तुम्ही हे अँटॅसिड्स नियमितपणे घेत असाल आणि महिन्यांपासून घेत असाल, हे केवळ आम्लपित्त नसून जर्ड आहे. हा दीर्घकालीन आजार शांतपणे तुमच्या अन्ननलिकेला इजा पोहोचवतो आणि हे गांभीर्य लक्षात येईपर्यंत वर्षानुवर्षांची हानी झालेली असते. मी डॉक्टर आदर्श, वरिष्ठ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहे. जो फेज आवाज तुम्ही ऐकताला तो लाखो भारतीयांसाठी दिलासा देणारा आवाज आहे. ते म्हणतात, हे आम्लपित्त आहे, माझ्या पोटात जळजळ होतीये, मी एक अँटॅसिड घेईन. काल रात्री जड खाण्यामुळेच असं झालं असावं, हे आपण कधी ना कधी म्हटलंच आहे. नेहमीसारखं हे फक्त ऍसिडिटी आहे, काही गंभीर नाही. 20 वर्षापूर्वी 7 ते 8% भारतीयांना गड होता. आज शहरांमध्ये हे प्रमाण सुमारे 22% आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक 4 पैकी 1 शहरी कवा, आणि त्यापैकी बहुतेकांना हे आजार आहे हे माहीतही नसतं. कारण आपण स्वतःलाच पटवून दिलंय की आम्लपित्त हे आयुष्याचा एक भाग आहे. भारतीय म्हणून आपण पटकन जुळवून घेणं शिकतो. पण हे नीट समजून घेण्यासाठी मी तुमच्या दिवसाचं एक चित्र रंगवतो. समजा ऑफिस 8 सुटतं आणि 1.5 तास प्रवासात जातो. तुम्ही थकून सकाळचे 9:30 घरी येता. मग 10 वाजता ताजं जेवण तयार असतं आणि तुम्ही जेवताना नेटफ्लिक्स पाहता आणि मध्यरात्री पोट भरलेलं असतानाच तुम्ही झोपता. तेव्हाच हे होतं, जळजळ सुरू होते. म्हणून साहजिकच तुम्ही अँटासिडच्या सॅशेकडे हात चवता आणि अपेक्षेप्रमाणे ते काम करतं आणि मग तुम्ही झोपायला जाता. हे एक सामान्य सवय वाटू शकतं, पण जितकं जास्त तुम्ही अँटासिड सॅशेसाठी हात संभवता इतकंच तुमचं अन्ननलिकेचं जळणं वाढतं. खरं तर काय घडतंय ते असं आहे, जेव्हा तुम्ही उशिरा जेवता आणि लगेच झोपता तेव्हा पोटातील आम्ल परत अन्ननलिकेत येतं. अँटासिड ते आम्ल निष्क्रिय करतं, पण फक्त 30 मिनिटांसाठी. पण मूळ समस्या ती नेहमीच तिथेच असते, रात्रीच्या रात्री. हे मी सोप्या भाषेत समजावतो. तुमच्या अन्ननलिका आणि पोटामध्ये एक झडप असते, जणू काही एक दरवाजा. हा दरवाजा कमकुवत झाला किंवा चुकीच्या वेळी उघडला तर पोटातील आम्ल वर येतं. आपलं पोट आम्ल सहन करण्यासाठी बनलेलं आहे, अन्ननलिका नाही. आपलं शरीर कधीतरी होणाऱ्या आम्लाच्या संपर्काला तोंड देऊ शकतं, पण हे वारंवार घडू लागलं, आठवड्यानंतर आठवडा, महिन्यानंतर महिना, व हे एक इशारा असतो. तुमच्या अन्ननलिकेचं आवरण हळूहळू खराब होत आहे. सुरुवातीला जळजळ होते, मग जखमा तयार होतात. यानंतर अल्सर, अन्ननलिकेचं आकुंचन आणि कधीकधी कर्करोगही होऊ शकतो. इथेच एक महत्वाचा मुद्दा आहे जो सगळं बदलतो. हे फक्त तिखट खाण्यावरच अवलंबून नाहीये, हे आहे तुम्ही केव्हा खातात, किती खातात आणि त्यानंतर काय करता यावर. तुम्ही रात्री 11 वाजता बिर्याणी खाता आणि लगेच झोपता. हे दुपारी 1 वाजता मध्यम तिखट जेवण घेऊन कामानंतर 3 तास सरळ बसून राहण्यापेक्षा जास्त हानिकारक आहे. संशोधनातून असे दिसून आले की झोपण्यापूर्वी 3 तास आधी जेवण केल्यास अन्नातील आम्लाचा संपर्क वाढतो. एका अभ्यासात आढळले की रात्री 9 ऐवजी 7 वाजता जेवण केल्याने रात्रीच्या ऍसिड संपर्कात मोठी घट झाली. समस्या फक्त तिखट नसून उशिरा जेवणही आहे आणि बेडवर पडून नेटफ्लिक्स पाहणं. आता मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. जर हे पाहताना तुम्हाला स्वतःशी संबंधित वाटत असेल तर घाबरू नका. तुमची संधी अजूनही गेलेली नाही. GERD खूप सामान्य असून योग्य उपचारांनी तो सहज नियंत्रणात येऊ शकतो. बहुतेक लोक योग्य बदल केल्यावर काही आठवड्यांतच खूपच चांगलं वाटू लागतं. मला माहित आहे तुम्ही जीवनशैलीतील बदलांचा विचार करत आहात. डॉक्टर, मी उशिरा काम करतो, 7 वाजता जेवू शकत नाही, माझं ऑफिस 8 संपतं, सकाळचे 9:30 मी घरी पोचतो. मी तुम्हाला काम बदलायला सांगणार नाहीये. सर्वप्रथम हलकं जेवण करा. जड जेवण दुपारच्या वेळी ठेवा. रात्री उशिरा जेवतानाही कमी प्रमाणात खाल्ल्यास आम्ल निर्मिती कमी होते. हे काही जटिल नाही, यासाठी पैसे लागत नाहीत आणि हे खरोखर फरक करू शकतात. पण डॉक्टरांना कधी दाखवायचे ते मी सांगतो. ही माझी एक सोपी नियमावली आहे. जर तुम्हाला नियमितपणे ऍसिडिटी किंवा आम्ल उलट्या होत असतील तर नक्कीच गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचा सल्ला घेण्याची वेळ आली आहे. काही गंभीर लक्षणं आहेत ज्यामध्ये तुम्ही तात्काळ डॉक्टरांना भेटणं आवश्यक आहे. 1. जर तुम्हाला गिळताना त्रास होत असेल किंवा अन्न अडकत असेल. 2. विनाकारण वजन कमी होणे. 3. रक्ताची उलटी किंवा काळी शौच होणे. शेवटी छातीत वेदना, घाम, श्वास कोंडणे किंवा वेदना हात वा जबड्यापर्यंत पसरत असल्यास त्वरित लक्ष द्या. भारतात हृदयरोगाचं प्रमाण जास्त असून ते तरुणांमध्ये धक्कादायक आहे. छातीत दुखण्याकडे गॅस म्हणून दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. शंका असल्यास प्रथम हृदयविकार तपासा. नेहमीच जेव्हा तुम्ही गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला भेटता तेव्हा ते तुमचा वैद्यकीय इतिहास सविस्तरपणे जाणून घेतात, तुमची सर्व लक्षणे समजून घेतात
आणि औषधांसह जीवनशैलीत बदल करण्यास सुचवतात. तुमची लक्षणे तीव्र असतील किंवा सुरुवातीच्या उपचारांना प्रतिसाद मिळत नसेल तर गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट वरच्या GI एंडोस्कोपीचा सल्ला देऊ शकतात. हे ऐकायला भीतीदायक वाटेल, पण ही फक्त कॅमेरा असलेली ट्यूब आहे जी 1-2 मिनिटात होते. हे सिडेशन खाली होत असल्याने तुम्ही आरामात असता आणि वेदना होत नाहीत आणि अन्ननलिका व पोट व्यवस्थित पाहण्याचा हा एकमेव मार्ग आहे. या सगळ्याचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नाही तर समस्या लवकर ओळखणे हा आहे, जेणेकरून आपण समस्या लवकर शोधू शकू, लवकर उपचार करू शकू आणि कर्करोगासारख्या गुंतागुंतींपासून वाचू शकू. सारांश असा की आम्लता हे एक लक्षण आहे, निदान नाही. कारण शोधण्यासाठी आणि योग्य उपचारांसाठी तुमच्या गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टला नक्की भेटा. धन्यवाद. आपले आभार.